भागाकाराच्या एका उदाहरणात जर भाजक 51 असेल, भागाकार 16 असेल आणि बाकी 27 असेल तर भाज्य किती असतात असं विचारलं. आता मागच्या वर्षी नवोदयच्या परीक्षेला हा प्रश्न आला होता, आला का ध्यानामध्ये? तर अशा वेळेस काय करायचं, आपल्याला काय विचारलंय, भाज्य विचारले का नाही, भाज्य किती असणार. तर काय सूत्र येणार याचं, भाज्य बरोबर भागाकार भाजक गुणिला भागाकार, भाजक गुणिला भागाकार प्लस बाकी. काय येणार, प्लस बाकी. आता भाजक किती दिलेलं आहे आपल्याला, येणं दिलेलं आहे का नाही, ते 51. मग ते 51 लिहा. भाजक किती आला, 51. गुणिला काय म्हणले, भागाकार, भागाकार किती आहे म्हणाले, 16 म्हणाले का नाही, मग गुणिला 16. आणि काय म्हणते, प्लस बाकी, बाकी दिलेली आहे का त्यांनी, किती दिलेली आहे, 27 दिलेली आहे, बरोबर का नाही, म्हणजे प्लस. आलं का ध्यानामध्ये? आता बघा 51 गुणिला 16 याचा गुणाकार करावा लागणार आहे का नाही. 51 गुणिला 16 चा गुणाकार किती येते, 816 येते का, 816. आणि हे प्लस किती येतं, 27. 816 मध्ये 27 मिळवल्यावर किती होतात, 243. 843 होतात, किती होतात, 843. आलं का ध्यानामध्ये कसं सोडायचं. तर काय करायचं, भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार, बाकीची दिलेली ती बाकी, त्या दोघांचा म्हणजे भाजक आणि भागाकाराचा काय होणार, गुणाकार होणार. तो किती आला, 816. आणि प्लस बाकी आपल्याला दिलेली ती त्याच्यामध्ये मिळवायची. उत्तर किती येणार, 843. आलं का ध्यानामध्ये, घ्या लिहून.